विश्रांतीसाठी थांबले. जास्त वेळ न घेता आम्ही पुढे निघालो. सोनावणे मेजर म्हणाले, एक छान असा व्हिडिओ बनव. पुढे येताच शिडीघाट मार्गे असलेले सगळे आपल्याला धबधबे बघायला मिळतात. हा दिसतोय बघा आपल्याला शिडीघाट रस्ता. निघतच होतो तोवर सगळे बोलले आपण इथंच नाश्ता करू. मी घरनं आणलेला मेवा, फरसाणा आणि कांदा यापासून तयार केलेली सुकी भेळ आणि सगळ्यांनी घरून आपापल्या परीने नाश्ता घेऊन आले होते. एवढ्या वेळचं आल्यामुळे भुकाच्या तडाख्यात सगळंच संपलं. नाश्ता करून पुढे शेवटच्या टप्प्याकडे जाताना पाऊस चालू झाला. त्यामुळे सगळ्यांनी आपापली रेनकोट आणि छत्र्या सज्ज केल्या. वाटेतच एक पुढं धबधबा लागला. त्याला पार करून पुढे जायच्या अगोदर सगळ्यांनी फोटो काढायचे ठरवले. फोटो काढून झाल्यावर धबधबा पार करून आम्ही पुढे निघालो. वाटेत सुंदर असा शेवाळलेला दगड होता. त्यावर कोणीतरी ओम असे लिहिले होते. ते बघून सगळ्यांनाच एक नवीन अशी ऊर्जा मिळत होती. पाऊस थांबल्यावर सगळ्यांनी रेनकोट आणि छत्र्या ठेवून दिल्या. माझ्या पुढे पवार मेजर आणि पप्पू चालत. पावसात भिजल्यामुळे आम्ही पुढे जाऊन पदरवाडी गावाशेजारी एका छोट्याशा हॉटेलवर काकूंकडून चहा घेतला. चहा घेऊन झाल्यावर आम्ही शेवटचा टप्पा चढायचं ठरवलं. त्या अगोदर आपण आपल्या पूर्वजांच्या म्हणजेच वानरांच्या परवानगीने पुढे चालायला सुरुवात केली. शेवटचा टप्पा चढताना एक अशी वाट होती की आपली एक चूक आणि खेळ खलास. परंतु जम्मू काश्मीरसारख्या अवघड डोंगरदऱ्यांचा अनुभव असलेले आपले सर्व भारतीय सेनेतून निवृत्त झालेल्या जवानांनी ही वाट अगदी क्षणात पार केली. अखेरकार धडाडीचा अनुभव घेत आम्ही श्री क्षेत्र भीमाशंकरच्या कड्यापाशी पोचलो. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. भीमाशंकरच्या कमानीतून प्रवेश करून आम्ही पुढे आलो. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी हजारोच्या संख्येने भाविक गोळा झाले होते. श्रावण महिना असल्यामुळे इथे खूप गर्दी होती. हॉटेल क्षितिजवर येऊन सगळ्यांनी काट्या जमा करून थंडीमध्ये चहाचा आस्वाद घ्यायचे ठरवले. थंडी आणि पाऊस असल्यामुळे तोंडातून वाफा निघत होत्या. आमची दर्शनाची वेळ दुसऱ्या दिवशी असल्याने आम्ही तिथे जवळ असलेल्या बस स्टँडवर आलो. बुक केलेले हॉटेल मंदिरापासून 7 किलोमीटर होते. एसटीमध्ये आल्यावर एसटी महामंडळ प्रशासनाची गैरसोय दिसून आली. एसटी गळत असल्यामुळे प्रवाशाच्या अंगावर पाणी पडत होते. तेलंगण फाट्यावर असलेले हॉटेल ओंकार गार्डन येथे आम्ही राहण्याची सोय केली होती. प्रवासामध्ये सगळे थकल्यामुळे लवकर जेवण करून सगळ्यांनी आराम करायचे ठरवले. सकाळी लवकर उठून आंघोळ्या करून बॅगा भरून आम्ही मंदिराकडे जायचे ठरवले. मंदिरापाशी आल्यावर सर्वप्रथम कपाळी भीमाशंकरचा चंदनाचा लेप लावला. दर्शनाचा पास काढल्यामुळे थेट सगळे मंदिरापाशी गेले. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत गेलो. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर बघू शकता मित्रांनो तुम्ही, पावसामुळे आणि धुक्यामुळे परिसर एकदम मस्त झाला होता. दर्शन झाल्यावर आम्ही परत जाण्याची